नमस्कार, मी सागर चव्हाण लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत करतो। तर मंडळी, आता फलटण शहरामधील एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे। आज 9 डिसेंबर रोजी 10-11च्या दरम्यान फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। याबाबतचं फलटण पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याचा आरोपीचा शोध घेण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र काही 2 महिन्यापूर्वीच या ठिकाणी या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटले होते। अशा वारंवार घटना आता ही एक दुसरी घटना ज्यामध्ये एका डॉक्टरलाच या ठिकाणी मारहाण झाल्याची घटना समोर आलेली आहे। या ठिकाणी फलटणमधील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत नंदकुमार मोरे, यांच्याशी आपण याबाबतची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर मोरे साहेब, आता एक उघडकीस घटना आलेली आहे, डॉक्टरला मारहाण झालेली, काय सांगाल याबाबत? प्रथमतः मी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आणि फलटणकरांना एक आश्वस्त करतो की उपजिल्हा रुग्णालय ही गोरगरिबांसाठी आहे। सामान्यातील सामान्य माणूस इथे उपचारासाठी येत असतो आणि आज माझे काय जवळचे हिताचे नातेवाईक उपचारासाठी इथं आले होते, तर डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं म्हणून मला त्यांचा फोन आला, म्हणून मी इथं आलो। तर इथं आल्यावरती मला वेगळाच प्रकार समजला। हा प्रकार ऐकून इतकं तळपायाच्या आग मस्तकाला गेली, कारण सकाळीच 10च्या सुमारास महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जी 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी घटना घडली होती, कैलासवासी संपदाताई मुंडे या इथं डॉक्टर होत्या, त्यांनी त्यांच्या आत्महत्यासंदर्भात शासन दरबारी महाराष्ट्र राज्याचे जे प्रतिनिधी आहे 288 या लोकांनी प्रचंड प्रमाणात गदारोळ करून तिथं हा प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेस माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वस्त केलं की इथून पुढं अशा घटना घडणार नाहीत, झालेली घटना निंदनीय आहे आणि या संदर्भात तपास चालू आहे। आणि हीच गोष्ट सकाळी 10च्या सुमारास विधिमंडळामध्ये नागपूर इथं घडत असताना 11-11:15 वाजता ज्या ठिकाणी संपदाताईंनी काम केलं त्याच ठिकाणी अशी घटना घडती, हा कसला योगक म्हणायचा? अतिशय निंदनीय घटना आहे। फलटणच्या ऐतिहासिक सांस्कृतिक गावाला अशा पद्धतीने जर कोण गालबोट लावत असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे आणि संबंधितावरती कारवाई व्हावी। म्हणून मी आत्ता थोड्याच वेळाने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल करणार आहे की त्याच्याबाबत चौकशी व्हावी। तर या संदर्भात फलटणमधील सर्व पत्रकार मंडळी आणि जबाबदार काही संघटना हॉस्पिटलच्या आवारामध्ये आल्या होत्या, त्यांनी डॉक्टरांची त्या संदर्भात मुलाखत घेतलेली आहे। त्या अनुषंगाने पुढील आम्ही कारवाई करणार म्हणून त्यांनी असं आमच्या सर्वांसमोर आश्वस्त केलेलं आहे। पण झालेली घटना खूप निंदनीय आहे। मी सुद्धा स्वतः सिव्हिल सर्जन यांच्याशी थोड्या वेळात संपर्क करणार आहे आणि जी राज्य वैद्यकीय परिषद आहे, मेडिकल ऑफिसर काउन्सिल म्हणून, यांच्याकडे सुद्धा मी आता, कारण त्यांचे संपर्क जे नंबर आहेत ते माझे घरी आहेत, मी त्यांना तात्काळ एक 10 मिनिटामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये त्यांच्याशी सविस्तर बोलणार आहे। ज्यांनी डॉक्टरला मारहाण केले त्यांची आई ह्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती, मात्र त्या मुलाला असा राग का आला? नाही, आता डॉक्टरांच्याकडनं तपासणी किंवा उपचारामध्ये जर काय समजा चुकीचं झालं असेल तर संबंधित लोकांच्या भावनांना आपण समजू शकतो, पण अशा पद्धतीने आपल्या भावना रिॲक्ट करायचं हे साधन नाही किंवा माध्यम नाही आहे आणि वागणंसुद्धा बरोबर नाही आहे। फलटणच्या संस्कृतीला आणि शहराला हे शोभणारं नाही आहे। त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारीने खबरदारीने वागावं आणि जर तसं कुणी केलं असेल तर निश्चितपणे मी या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी संघटनेच्या पाठीमागं महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच आमचे मित्रपक्ष, आता राजकारण तर आणायचं नाही पण संपूर्ण समस्त फलटणकर या घटनेच्या पाठीमागं निश्चितपणे निषेध करतील आणि या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या बरोबर असतील एवढं मला तर खात्री आहे। कारण फलटणचा नागरिक हा संवेदनशील खूप आहे। ह्याला राजकीय देणं घेणं नाही, कोण आहे, कुठला आहे, कुठल्या गटाचा का कुठल्या गावचा आहे ह्याच्याशी नाही, पण आपल्या या ठिकाणी येऊन शासकीय कार्यालयात येऊन दमदाटी करणं हे चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे। त्यामुळे याची उचित आणि सखोल चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई व्हावी एवढं मी आपल्या लोकशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास मी आवाहन करतो आणि विनंती करतो। नक्कीच हे होते नंदकुमारजी मोरे, ज्यांनी या घटनेवरती, हे फलटणला शोभणारी घटना नाही आहे, फलटणच्या संस्कृतीला अशोभनीय घटना आहे, त्यामुळे जे संबंधित आरोपी आहे त्याच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी नंदकुमार मोरे यांनी या ठिकाणी केलेली आहे।